नमस्कार. आजच्या काय दिले इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.2 मधला प्रश्न क्रमांक 3. पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. ओके, आपल्याला 4 गुणोत्तरच्या जोड्या दिलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 गुणोत्तरच्या जोड्या बघायच्या आहेत आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या 2 बघूया. तर काय दिलं ते बघूया. पहिला प्रश्न काय दिला, पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील ह्या ज्या जोड्या आहेत त्याच्यामधील लहान मोठेपणा, म्हणजे लहान कोणती आहे, ही लहान आहे का ही लहान आहे, की ही मोठी आहे की ही मोठी आहे, आपल्याला बघायचं आहे. तर कसं बघणार ते, पहिला प्रश्न बघूया. वर्गमूळ 5/3 स्वल्पविराम 3/7. आता आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे दोघांचा. पहिला आपण वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 5 करूया. वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 7 बरोबर वर्गमूळचे एकदाच देऊया आणि 5 गुणिले 7 करूया. 7×5 = 35 वर्गमूळ 35. ओके, त्याचं उत्तर किती आलं, वर्गमूळ 35. आता 3 गुणिले 3 करूया. 3 गुणिले 3 किती होतात, 9. आता 9 कोणाचा वर्ग आहे, नाही 9चं वर्गमूळ किती, 81. म्हणजे वर्गमूळ 81 म्हणजेच काय, 9 आहे. ते आपण असं लिहिलं का, तर इकडे पण वर्गमूळ चिन्ह आहे म्हणून. आता वर्गमूळ 35 आणि वर्गमूळ 81 मध्ये मोठं कोण आहे, 81च आहे. म्हणजे ही बाजू आपली मोठी आहे, म्हणजेच 3/7 हे मोठे आहेत. 5 वर्गमूळ 5/3 पेक्षा 3/7 हे मोठे आहेत. ओके, तर प्रश्न दुसरा काय, 3 वर्गमूळ 5/9 वर्ग नाही 3 वर्गमूळ 5/5 वर्गमूळ 7 वर्गमूळ 63 वर्गमूळ 125 या दोन्ही वर्गमूळामधले जोड्यांमधील मोठी जोडी कोणती आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तो प्रश्न लिहून घेऊया आपण. 3 वर्गमूळ 5/5 वर्गमूळ 7 वर्गमूळ 63 वर्गमूळ 125. तर नेहमीसारखा तिरकस गुणाकार करूया आपण. तर 3 वर्गमूळ 5 गुणिले, आता आपल्याला याची फोड करायची, 125ची फोड करूया आपण. कशी करणार ती, 25 गुणिले 5 किती होतात, 125. 25 गुणिले 5 करूया. आता 25ला बाहेर काढूया म्हणजे 5 येतील. 3 वर्गमूळ 5 गुणिले 25 कोणचा वर्ग आहे, 5चा, म्हणजे 5ला पण बाहेर काढूया. 5 वर्गमूळ 5. आता हे सेम आलं, वर्गमूळ 5 वर्गमूळ 5. आता काय करूया, हे बघा इथेच लिहितो. 3 गुणिले 5 5×3 15 गुणिले वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 5. वर्गमूळ 5 कॅन्सल होतं, वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होतं आणि 5 शिल्लक राहतं. ओके, तर 15×5 = 75 उत्तर आलं आता ह्याचं. ओके, या बाजूचं 75 उत्तर आलं. आता या बाजूचं बघूया. वर्गमूळ 63 गुणिले 5 वर्गमूळ 7. आता 5 वर्गमूळ 7 ते लिहिलं मी, गुणिले 63ची अशी फोड करायची की त्याच्यामध्ये 7 आलं पाहिजे. 7×9 = 63 बरोबर. 9 गुणिले 7. आता 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा. त्याच्यामुळे 5 वर्गमूळ 7 गुणिले 3ला पण बाहेर काढूया, 3 वर्गमूळ 7. ओके, तर बरोबर 5 गुणिले 3 15 गुणिले वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 7. वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल आणि 7 शिल्लक राहील. तर 15 गुणिले 7 किती होतात, 15×7 = 105. ओके, आता 75 आणि 105 मधलं मोठं कोण आहे, 105च आहे. म्हणजे ही बाजू मोठी आहे, हे आपल्याला लगेच समजतं. हे बघा, 3 वर्गमूळ 5/5 वर्गमूळ 7 या बाजूमध्ये ही मोठी बाजू आहे. वर्गमूळ 63 वर्गमूळ 125. ओके, तर पुढचा 3रा आणि 4था प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.